हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज करणार आहे माझी अलमारी ऑर्गनाइज. सो तुम्हाला आधी मी माझी अलमारी दाखवून देते, त्याच्यानंतर बाकीचं टॉपिंग शॉपिंग करते. बघू शकता की खूप मेसी होऊन आहे, काहीच व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे आणि मला वेळेवर माझे वस्तू सापडत नाही. कुठं जायचं राहिलं तर सगळं इकडं तिकडं पसरून आहे. तर मी आज हिला करणार आहे ऑर्गनाइज आणि तुम्हाला काही टिप्ससुद्धा देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी अलमारी पूर्णपणे खाली करून घेऊ. माझं लग्न आधीचं फोटो आहे. कसं दिसत होते सांगा मला. आणखी एक मिळाले. सो डन झाली पूर्ण रिकामी. आता हे मी घडी करून घेते, तुम्हाला दाखवून देते की किती सारे कपडे जमा झाले आहेत ते माझ्याकडे. बघा, उफ, एक कपडे. तर घडी करून झाले कपडे. आता मी यांना अलमारीमध्ये ऑर्गनाइज करते. तर चला. आता काही टिप्स सांगते मी. 1 in 1 out असं एक नियम लावा. नवीन कपडा आणला की एक जुना डोनेट करा, जेणेकरून जास्त कपडे असणार नाही. आणि शेल्फ डिवायडर वापरा, म्हणजे कपड्याचे ढीग विस्कटत नाही आणि कपडे घ्यायलासुद्धा सोपी जाते. बॅग्समध्ये पेपर किंवा कुशन भरून ठेवा, त्यामुळे त्याचा आकार टिकतो. दर आठवड्याला 5 मिनिटे कपाट पुन्हा नीट लावा. साड्या आणि ड्रेस गारमेंट कव्हरमध्ये ठेवा. रोज वापराच्या वस्तू कंबर आणि डोळ्याच्या उंचीवर ठेवा. प्रत्येक 3-4 महिन्यांनी कपाटातील वस्तूची छाननी करा. बेडशीट, ब्लँकेट आणि जॅकेट्स व्हॅक्यूम स्टोरेज बॅगमध्ये ठेवा. शेल्फ मॅट वापरा, म्हणजे कपाट स्वच्छ राहते. सो हे होते काही टिप्स जे तुम्ही फॉलो केलीत की तुमची कपाटसुद्धा अगदी स्वच्छ दिसणार. सो फायनली झालं माझं अलमारी ऑर्गनाइज करून. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं ऑर्गनाइज करता आणि काही टिप्ससुद्धा तुमच्या पद्धतीचे. आणि मी व्हिडिओ इथेच एंड करून राहिली आहे. सो व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.